लवकर या. थांबा थांबा. तर त्या साईडला जास्त गणपती आहे, जास्त गणपती. तर मित्रांनो, शुभ संध्याकाळ. तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दाखवणार आहे की आमचं जे कोकणातलं घर आहे फोंड्यामध्ये आहे, कुळाच्या वाडीमध्ये. तर त्याचा व्हिडिओ म्हणजे घर कसं आहे आणि घरच्या बाहेर कसं आहे ते. आणि आज 7वा दिवस आहे, तर टाईमच नाही भेटला का इथला व्हिडिओ बनवायचा. तर 7व्या दिवशी व्हिडिओ बनवतो आहे आणि जे आमचं आज विसर्जन आहे ते पण ह्या व्हिडिओमध्ये पूर्ण घेणार आहे. चला तर बघूया आपण. तर तिथनं तो रोड आहे, इथे एस टी स्टँड आहे, इथून आम्ही येतात आतमध्ये. आणि इथनं आता बाईक चालवायसाठी ठेवलं आहे. जो मुंबईवाला एक भाव आहे, विराला राहतो, तो डायरेक्ट मुंबईवरनं गाडी आणली आहे त्याने. तर तो इथनं त्यांनी वाट बनवली आहे गाडीची. तर इथे आता स्टार्टिंगला आलो आणि ही टाकी आहे आमची पाण्याची. आणि हे थोडंसं झाड आहे आणि तिकडे घरं पण आहे, आत्ता बनले घरं. आणि हे आमचं घर आहे आणि ही आमची काकी आहे. आणि एक दाखवतो तुम्हाला नवीन काय झालं आहे. इथे आम्ही पहिले कपडे धुवायचे, सगळं भांडे. आता इथे धुवायसारखं नाही, इथे पाणी लय तुमचं. आणि हे बघा केळ्याचे झाड आणि ते असंच पडलेलं असतं, हे बघा. त्याचा उपयोग काय नाही. आणि एक नवीन वस्तू का या वक्ती वरती पण झाडं उगतात आहे, म्हणजे साफ करणार आता कोण नाही. तर केळ्याचं झाड बघा तुम्ही, अजून वर चढून दाखवतं. तर केळ्याचं झाड बघा कुठं उगलं आहे, पत्र्या म्हणजे हे काय बोलतात, कौलांच्या वर. आणि त्याच्यामुळे इथे होल पडला आहे, हे बघू शकता तुम्ही, असा होल पडला आहे. घरात पाणी येतं त्याच्यामुळे. आता आपण जाऊया, हे मागचा भाग आहे, पुढे जाऊया. ही पण आमची जागा, इथे भाजी बिजी लावायची आम्ही. आणि विसर्जनची तयारी चालू आहे, प्रसादीने सगळं कापतात आहे, फळं बिळं. इथे अलग अलग झाडं लावलेले आहे, चिक्कूचं झाड आहे, फणसाचं. आणि हो तो गाडी घेऊन आलेला तो भाऊ अभि परब, त्याची गाडी आता ढाकली आहे पूर्ण, मुंबईवरनं घेऊन आलेला आहे तो. आणि ही आमची तुळस. हे फटाकडे माझ्यावर नको टाकू, फटाकडे फोडायचे चालू झाले. तर आता विसर्जनची आजोबानी आले, आजी पण आली आहे. आणि फटाके चालू झाले. तर आपण आता आतमध्ये बघूया तयारी काय आहे. तर योग पण येतो आहे, तो भावच आहे, काकाचा मुलगा. तर ते लोकांची म्हणजे वर्सल होती यावर्षी. तर हे लोकांनी पूर्ण गणपतीची सजावट केली, मकरनी ते तुषारनी ते लोकांनी बनवलं. पण आपल्या म्हणजे घराकडचं जवळचंच आहे हे ब्रिज. आणि हे असं पाणी आहे, हे बघा मस्तपैकी वाटतं. इथे फोटो पाडायला येतो आम्ही कधी कधी, बसायसाठी चांगलं. आणि समोर डोंगर दिसतात वरती. तर आपण जास्त काही दाखवत नाही आता आणि व्हिडिओ लांबा नाही करत आहे, कारण की स्टोरेज लय फुल होतं आणि इथे अपलोड करायचं लय भारी असतं. म्हणजे आता अपलोड नेटवर्ककडे जायला पडतं, तोपर्यंत स्टोरेजला पण सांभाळायला पडतं, असं झालं आहे. तर आता आपण डायरेक्ट मिळूया विसर्जनला. चला. रांगोळी चालू केली आहे पाडायची काकीने. चंदनाची ओटी कुंकुम केशरा, हिरे जडित मुकुट शोभतो बरा, रुंजून देनो आजोबांची. काठचं झाड लावा, मोठा लावत नाही. मागे रांगोळी
गणपती बाप्पा मोरया दोघांका भांडी बनवणार. गणपती बाप्पा मोरया मंगल मूर्ती मोरया. असं ना एका समय घेऊन या. गणपती बाप्पा केळीच्या पानं काय सवय घेऊन ये. काय सांगते असं पुढे राहणार असं जाऊ मी तो सांगते पुण्यात मला येतो लावू चल. गणपती बाप्पा मोरया. पकडा बघा ते बरोबर आहे ना. अजून पुढे तुझं अजून डोका पुढे उचल थांब. बरोबर आहे पहिले सांगा मूर्ती अजून बघू हा बस थोडा बरोबर आहे बरोबर. पकडून घ्या हा, बस. फक्त त्या गणपती एका पेढी खात लावायचो. हा बरोबर पकडलेस ना. मागच्या साईडला लय हे होतं बघ. गणपती बाप्पा मोरया मंगल मूर्ती मोरया गणपती बाप्पा मोरया मंगल मूर्ती गणपती बाप्पा मोरया. जय अरे पटेल मोरया. अरे त्याला पुढे लावणार रे. थांबा पुढे निघा ना तुम्ही. तर आता गणपती आम्ही घेऊन जातो आहे आणि इथे आमच्या जवळच आहे नदी. पुढे जायचं आपण. त्या नदीमध्ये विसर्जन आम्ही करणार आहे थोड्या त्यामुळे. आणि गावातले सगळे गणपती निघाले तर तुम्हाला ते पण दाखवतो. चला गेले ते बाहेर. मोरया अरे मूर्ती पकड मूर्ती. अरे तू इकडे मागे ये ना. लगेच गणपतीच्या मागे येऊन उभं राहायचं ठेव ना. गणपती बाप्पा मोरया. अजून मागे मागे घ्या. पण दगड टाकताय रे. पाऊस थांबणार ना वाटतं. नाही, जोरातच चालू झाला. हे पाणी आता टाकून घेऊ या. पाणी टाकून घेऊ पहिला. पाणी पिल्यानंतर चालत ना. नदीत पण पाणी. तर वाडीतला दुसरा गणपती पण आलाय बाजूला. आणि आता बघा किती लोक जमा झाले. छत्री घेऊन बसायला पडतं इथे गणपती भेटतील म्हणून. तर दुसऱ्यांदा पण गणपती आले वाडीतले सगळे. आणि आता पावसाची पण सुरुवात झाली आहे. ठेवलेला त्या मान्य करून घे. सगळा चुकला असला तर माफ कर आणि त्यांच्या कुटुंबाचा सांभाळ करून अशीच सेवाचक्री दरवर्षी करून घे आणि सर्वस्वी कल्याण कर. दर्शन माते मान श्रावण माते मान कामना पूर्ती. जय देव कुमरा तुझे गौरी कुमरा तुझे गौरी कुमरा. बघा नाना बस्तर फोडा कारण हो मानता हा तर बोल मनामध्ये बोल किंवा बोललेलं नाही होतं मान करून घे आणि हे कर. उतरताना सावकाश उतरा. सावकाश रे सावकाश. मोरया या. पुढच्या वर्षी लवकर या. माझी तिकडे विचार ना तिकडे. लवकर या. पुढे नको जाऊ अजून. थांबा थांबा येऊ दे त्यांना. मोरया अरे काय
काय ग? बुडव खाली मोरया गणपती बाप्पा मोरया गणपती बाप्पा मोरया. संपूर्ण पुढला म्हणजे अजून पुढे गेला अजून पुढे या. गणपती बाप्पा मोरया. गणपती बाप्पा मोरया. तर असा एक दगड घेऊन यायला पडतो जिथे विसर्जन केलं तिथे. चला पण कसं काढतात नव्हता ना गणपती बाप्पा मोरया. गणपती बाप्पा ए, बस झालं तेवढा जर खोल पाण्यात जाऊ दे टाकू विसर्जन. हा आणि दगड ठेव याच्यावर. दगड खाली हात घाल. दगड ठेव खाली तर आपले बाप्पा आता पुढे म्हणजे का एकदम खोल पाण्यात घेऊन जात आहे तिकडे. आणि इकडे दुसरे गणपती येत आहे वाडीतले. आणि मागे बघा किती पब्लिक जमली आहे, मंडळी सगळी. ठेव ठेव ठेव. ए ठेव ठेव तिथे. हा बस. आपला बाप्पाचं विसर्जन झालंय. तर त्या साईडला जास्त गणपती आहे. गणपती आहे. जास्त गणपती आहे तिकडे पण. दरवर्षी तिकडे जास्त असतात. तर असं आपला बाप्पाचं विसर्जन झालं आहे. चलीची इच्छा आहे का पाण्यातून जाऊया. इथं पाईप लावले आहे बरोबर, पण दरवर्षी आम्ही पाण्यातूनच जातात. चल तर मग पाण्यातून जाऊया. मग सांभाळून. थांब थांब. सांभाळून म्हणजे मला सांभाळून घेऊन जा असं बोलत आहे. हां 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 पॅन्ट भिजली. हां हां. आणि थंडगार बघा किती क्लिअर दिसत आहे बघा खाली. आणि हे बघा इकडे. तर मित्रांनो हे 7 दिवसाचे जेवढी प्रसाद असते सगळे आमच्या तिथे नाही, सगळे कोकणातली ही प्रथा आहे. ते विसर्जनला आम्ही मस्तपैकी सगळं प्रसादी सगळ्यांच्या घरची सगळी एकदमच वाटतात. तर आता हा व्हिडिओ आपण इथेच एंड करूया. आणि तिकडे विसर्जन चालू आहे मस्तपैकी आता झालं आहे. आता या व्हिडिओला इथेच आपण थांबूया आणि दुसरा व्हिडिओ आता नेक्स्ट कोणता असेल बघूया आता. चला तर जे पण नवीन आता बघताय त्यांनी सबस्क्राईब करून ठेवा, कारण की आपण आता कोकणातले व्हिडिओ बनवतच राहू. मस्त मजा येते कोकणात. चला आता नेक्स्ट व्हिडिओची तयारी करा आता. तर जेवढी प्रसादी असते 10 दिवसाची का सॉरी 7 दिवसाची सगळी विसर्जनला प्रसादी. आता नुसता पाट आणि पाटावर दगड आहे. गणपती बाप्पाचं विसर्जन झालं आहे.